सिद्धार्थजी, तुम्ही एक आणखी एक अट टाकली आहे. आता तुम्ही परत याच्याबद्दल मला खरंच तुम्ही म्हणतात की प्रत्येक घटक पक्षाने लेखी वचन दिलं पाहिजे की पक्ष किंवा तेवढा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही. तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल ही खात्री देऊ शकता आजच्या तारखेला की बाबा आम्ही काही झालं जागा वाटप हे फक्त चर्चेचं माध्यम आहे, इट इज जस्ट अ मीन नॉट दी एंड. तुम्ही ही शाश्वती देऊ शकता की बाबा कुठेही आगामी काळामध्ये एक लढाई जी तुम्ही म्हणतात संविधान वाचवण्याची लढाई आहे ही करत असताना जो तुमचा दावा आहे की या मतांचं डिव्हिजन होणार नाही अशी भूमिका तुम्ही घेऊ शकता, असं तुम्ही आश्वस्त करू शकता तुमच्या मतदारांना आणि ओव्हरऑल सेक्युलर मतांमध्ये मानणाऱ्या लोकांना? भाजपच्या सोबत जाण्याचा तर प्रश्नच नाही दूरपर्यंत. भाजपच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकांना जर का थेट आणि रस्त्यावर उतरून कोण विरोध करत असेल प्रामाणिकपणे तर ते एकमेव बाळासाहेब आणि वंचित बहुजन आघाडी गेली अनेक वर्ष ते सुरू आहे. मला दोन मुद्द्याभोवती या ठिकाणी चर्चा जी आली आहे त्याच्यावरती थोडंसं बोलायचं आहे. पहिला मुद्दा हा आहे की लोकशाहीच्या दृष्टीनं 2024ची निवडणूक ही अतिशय महत्वाची आहे आणि दुसरा पक्षवाढीचा मुद्दा आला. तर पहिला मुद्दा मी या ठिकाणी पक्षवाढीचा या ठिकाणी क्लिअर करतो की वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही आत्ताच्या राजकारणामध्ये पक्षवाढीला प्राधान्य देणारी नाहीये, तर ती लोकशाहीला वाचवण्यासाठी प्राधान्य देणारी आहे. आणि म्हणूनच अनेक अपमान पचवून म्हणजे इंडिया अलायन्सचं निमंत्रण द्यायला ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का असं वडेट्टीवारांचं माध्यमांसमोर केलेलं विधान आहे. इतका जाहीर केलेला अपमान पचवून सुद्धा आम्ही इंडिया अलायन्स मध्ये जाण्याचे प्रयत्न करत राहिलो आणि आता महाविकास आघाडीच्या टेबलपर्यंत पोहोचलो. ते आमच्या प्रयत्नांमुळे पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला लोकशाहीची चाड आहे, लोकशाही वाचली पाहिजे आणि त्यासाठी भाजपच्या विरोधातल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे ही आमची ठाम भूमिका असल्यामुळे हे इथपर्यंत आलेलो. त्यामुळे पक्षवाढीसाठीचं राजकारण आम्ही करत नाही आहोत. मात्र पक्षवाढीसाठीचं राजकारण करताना दुसरा एक पक्ष तुम्हाला जर का बघायचा असेल तर 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या 5 राज्यांच्या निवडणुकामध्ये इंडिया अलायन्समध्ये सोबत असलेल्या पक्षांना 10 पेक्षा कमी आकडा मागून सुद्धा त्यांनी त्याही जागा न सोडता त्यांना सोबत न घेणारा काँग्रेस पक्ष हा पक्षवाढीची भूमिका घेऊन चालतोय हे आपल्या राजकीय विश्लेषणात का येत नाही हे दिसलं पाहिजे. इथे 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जो लागलेला आहे तो का लागला कारण काँग्रेसनं कुणालाच सोबत घेतलं नाही. जे इंडिया अलायन्स मध्ये सोबत आहे त्यांना सांगितलं की ही लोकसभेची अलायन्स आहे, ही विधानसभेची अलायन्स नाही हे त्यावेळेला सांगितलं जेव्हा त्यांनी मागणी केली. ते तर सोबत होते, त्यांना माहिती असायला पाहिजे होतं जर का असा निर्णय झालेला असेल तर. मात्र ही ऐन वेळेला काँग्रेसने घेतलेली भूमिका होती. मग काँग्रेसला कमलेशजी आपणच घेतलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांनी आपल्या लोकशाही पॉडकास्टमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे की काँग्रेसला एक निर्णय घ्यावा लागणार आहे, तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की तुम्हाला मोदीला हरवायचंय आणि देश वाचवायचा आहे. बिलकुल तुम्ही दोन्ही गोष्टी एकाच वेळेला नाही करू शकत आणि काँग्रेस दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करण्याचा प्रयत्न करते. हे काँग्रेसचं पॉलिटिकली अतिशय चुकीचं धोरण आहे. हे बाळासाहेबांनी आपल्या मुलाखतीत अधोरेखित केलेलं. त्यामुळे आम्ही पक्ष वाढवत नाही आहोत, आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी. मात्र एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे, प्रत्येक वेळेला शोषित वंचित बहुजनांनीच लोकशाहीसाठी म्हणून आपल्या प्रतिनिधित्वाचा त्याग करायचा आणि सरंजामी मानसिकतेच्या नेत्यांना निवडून द्यायचं हे किती काळ चालवायचं याचाही निर्णय घेतला पाहिजे ना आपण. त्यामुळं आम्ही आमच्या प्रतिनिधित्वासाठी सुद्धा आग्रही आहोत. मागच्या 2019ची जर यादी आपल्याला आठवत असेल तर आमचे उमेदवार हे जातीसह जाहीर केले होते. आम्ही कुठल्या जातीच्या उमेदवाराला आम्ही निवडणुकीत आम्ही प्राधान्य देतोय, उमेदवारी देतोय आम्ही सांगितलं होतं. का सांगितलं होतं? आमच्यावर टीका झाली खूप जातीयवादाची, पण आम्ही ते का केलं होतं कारण या जातींना आजपर्यंत लोकशाहीचा कुठलाच स्पर्श सुद्धा झालेला नाही. आम्हाला इथं चर्चेच्या पटलावर आणायचं होतं आणि ते दाखवून द्यायचं होतं, ते प्रतिनिधित्व त्यांना मिळवून द्यायचं होतं. त्यामुळे आमच्या वंचित बहुजनांच्या प्रतिनिधित्वाच्या भूमिकेसह लोकशाही आम्हाला वाचवायची. दरवेळी आम्ही फुकटात सगळी बहुजनांची मतं तुमच्या पारड्यात टाकायची आणि तुम्ही कारखानदारी करायची हे आता इथून पुढे चालणार नाही. ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे.